नागपूरच्या कोराडी मंदिराच्या गेटचा स्लॅब कोसळलेला आहे। तर स्लॅब कोसळून 8 ते 9 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। प्रवेशद्वाराचं काम सुरू असताना स्लॅब कोसळला। 8 ते 9 जखमींवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नागपूरच्या कोराडी मंदिराच्या गेटचा स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळून 8 ते 9 जण यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। प्रवेशद्वाराचं काम सुरू असतानाच स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली। 8 ते 9 जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर बचाव कार्यासाठी आता एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महाद्वाराचं बांधकाम चालू होतं तिथे ऑलरेडी एनडीआरएफची टीम आहे, लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत। ते कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाही आहे। तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत। परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये। तर पोलीस आयुक्तांनी देखील या दुर्घटनेच्या संदर्भातली ही माहिती दिली आहे। काही जण अडकल्याची भीती आहे, त्यांचा शोध सध्या घेतला जातोय अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र नागपूरच्या कोराडी मंदिराच्या गेटचा स्लॅब कोसळून ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्याशी जोडले जात आहेत। या घटनेच्या संदर्भातले ताजे अपडेट ते देतात। ज्ञानेश्वर, नेमकी ही दुर्घटना कशी घडली? अगदी शुभम, आपण पाहायला गेलं तर नागपूरचं कोराडीचं महालक्ष्मी मातेचं मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे। या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या एका गेटचं जे आहे ते काम सुरू होतं। मात्र त्याच दरम्यान जे आहे ते थोडं स्लॅब कोसळल्याने वरती काम करणारे काही मजूर जे होते ते खाली पडले, त्यामुळे ते जखमी झाले। तर आता सध्याची जी अपडेट आहे ती 8 ते 9 जण यामध्ये आहे ते सध्याला किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून जी आहे ते एकूणच देण्यात आली आहे आणि त्यांना खासगी रुग्णालयामध्ये सध्याला उपचारासाठी दाखल देखील करण्यात आले आहे। घटनास्थळी एकूणच जर पाहायला गेलं तर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगेच प्रशासनाला जे आहे ते सूचना दिल्या आहे। या ठिकाणी घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर असतील, त्याचबरोबर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे। सोबतच एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे। त्यामुळे काही जण अडकण्याची भीती जी आहे त्यामुळे त्याचा शोध देखील सध्याला घेतला जातोय। मात्र सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर 8 ते 9 कामगार जे आहेत या ठिकाणी जखमी झालेले आहे आणि त्यांच्यावरती सध्याला उपचार जे आहे ते खासगी रुग्णालयामध्ये सुरू आहे। शुभम, ठीक आहे ज्ञानेश्वर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।